श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी आहेत अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे जिचा कधीही क्षय होत नाही व जी कधीही संपत नाही. याचाच अर्थ काय तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही करतो म्हणजेच कधीही न क्षय पावणारे व न नाश पावणारे ठरते. धर्मशास्त्रानुसार सर्वात पुण्यकारक गोष्ट कोणती सांगितली आहे तर ती म्हणजे रोजचं जीवन जगत असताना आपण करत असलेला दानधर्म. अर्थात आपण अक्षय तृतीयेला जो दानधर्म करतो तर तो अक्षय पुण्यकारक ठरतो. तसेच या दिवशी केलेली उपासना, नामस्मरण, पूजन यांचाही फळ हे अक्षय आपल्याला मिळत असतं आणि म्हणून अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या दिवशी सोनं चांदी खरेदी केलं तर ते देखील अक्षय होतं. आणि जर या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकणार नसेल तर सोन्या चांदीपेक्षाही काही अशा मौल्यवान वस्तू आहेत ज्या आपण खरेदी केल्या तर आपल्याला सोनं चांदी खरेदी केल्या इतकं पुण्यफळ प्राप्त होतं. तर अशा कोणत्या वस्तू आहेत हे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहेत. आणि जर तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण योग्य विधी आणि खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा केली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येऊ शकते. त्याचबरोबर आपली अडलेली कामे हे सुद्धा पूर्ण होतात. परंतु शास्त्रामध्ये या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही कामे करण्यास सक्त मनाई आहे जी आपण सर्वांनी पाळली पाहिजेत. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही कामं करतो किंवा ज्या काही गोष्टी करतो ना त्या अक्षय राहतात. त्याचं मिळणारं फळ हे अक्षय राहते, ते कधीही संपत नाही. आणि जर कळत ना कळत आपण या चुका केल्या किंवा ही काही कामं या अक्षय तृतीयेच्या दिवशी केली तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे नुकसान सहन करावे लागते. आणि 99% लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही. आणि जर या शुभ दिवशी आपल्याकडनं ह्या चुका झाल्या किंवा ही कामं केली गेली तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागू शकतात. घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल, घरात गरिबी आणि दरिद्रता येईल. तर अशी कोणती कामं आहेत जी अक्षय तृतीयेला आपल्याला चुकूनही करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी 5 कामं सांगणार आहे तर ही 5 कामं आपल्याला या अक्षय तृतीयेच्या अगदी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत चुकूनही करायची नाही. कळत आणि नाकळतसुद्धा ही कामं आपल्याला अजिबात करायची नाही. जर या दिवशी तुमच्या हातून ही कामं केली गेली किंवा तुमच्या हातून जर घडली तर याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला 100% भोगावे लागतील. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रिया आणि पुरुषांनी ही 5 कामे करू नये. अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत श्रेष्ठ, शुभ आणि त्याचबरोबर संवेदनशील मानला गेला आहे. कारण हा दिवस साधासुद्धा नसून 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे. आणि या दिवशी जो योग निर्माण होणार आहे तर हा योग आपल्या भाग्यावर आणि मनोवृत्तीवरती खोल परिणाम करतो. या अक्षय तृतीयेच्या दिवशी अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग हा सुद्धा निर्माण होणार आहे. आणि म्हणून यंदाची अक्षय तृतीया ही खूप शुभ ठरणार आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती वास करण्यासाठी येतात आणि माता लक्ष्मी ही सुद्धा पृथ्वीवरती भ्रमण करत असते. आणि म्हणून माता लक्ष्मीचा आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस मानला गेला आहे.
वेदपुराणानुसार या अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली पूजा, साधना, उपाय हे कधीच व्यर्थ जात नाही. या दिवशी काही उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या आणि अडचणींपासून मुक्तता मिळते. शास्त्रानुसार या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवशक्तींवरती सकारात्मक परिणाम असतो आणि म्हणून या दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या किंवा अशी काही कामं आपल्या हातून केली गेली तर त्याचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्याला भोगावा लागतो. आणि म्हणून विशेष करून घरातील गृहिणी आणि ज्येष्ठांनी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहेत, अन्यथा घरात दरिद्रता येऊ शकते. तर यामधील पहिलं काम आहे ते म्हणजे शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ खाऊ नये. विशेष मांस, अल्कोहोल आणि लसूण, कांदा असलेले अन्न यापासून दूरच राहावे. जर या दिवशी आपण या पदार्थांचे सेवन केले तर कुटुंबामध्ये आजार आणि समस्या निर्माण होतात, ज्यामुळे येणारे दिवस हे दुःखद बनतात आणि आपल्या घरामध्ये संकट, अडचणी येऊ लागतात. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हे पदार्थ आवर्जून टाळायचे आहेत. घरामध्ये बनवायचे नाही आणि बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला या पदार्थांचं सेवन अजिबात करायचं नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये, कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. या दिवशी आपण तुळशीची पानं तोडली तर देवी लक्ष्मी ही नाराज होऊ शकते आणि यामुळे आपल्या कुटुंबासाठी संकटाचा काळ सुरू होऊ शकतो. आणि म्हणून या दिवशी तुम्ही चुकूनही तुळशीची पानं तोडू नका. त्याचबरोबर या दिवशी सर्व चांगली कामं केली तर ती यशस्वी होतात असं म्हणतात, परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला नवीन घराचं बांधकाम किंवा इमारतीचे बांधकाम जे आहे तर ते सुरू करायचे नाही. कारण जर आपण या दिवशी हे बांधकाम सुरू केले तर ते कायमच सुरू राहते, ते लवकरात लवकर पूर्ण होत नाही. आणि म्हणून असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही इमारतीचे किंवा नवीन घराचे काम जे आहे तर ते सुरू करू नये. या व्यतिरिक्त तुम्ही घराची पूजा करू शकतात, नवीन घर खरेदी करू शकतात, परंतु बांधकाम जे आहे ना ते या दिवशी करायचं नाही. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतो. बरेच जण सोनं चांदी खरेदी करतात, तर काही जण आपल्या घरामध्ये नेहमीच्या वापरासाठी ज्या वस्तू लागतात त्यासुद्धा खरेदी करत असतो. परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही प्लास्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी खरेदी करू नये. असं केलं तर राहूचा प्रभाव हा आपल्या कुंडलीत वाढतो आणि संचित भांडवल संपुष्टात येऊ लागते. त्याऐवजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करू शकता, तांबे खरेदी करू शकता, पिवळ्या वस्तू खरेदी करू शकता. यामुळे कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते. त्याचबरोबर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती प्रत्येकाने पाळायचीच आहे. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी उधार पैसे देऊ नये. या दिवशी कोणालाही उधार पैसे दिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा जाऊ शकतो आणि आपले आर्थिक नुकसान हे होऊ शकते. कारण या दिवशी आपण कोणाला उधार पैसे दिले तर ते परत मिळण्याची शक्यता ही खूप कमी असते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी पती पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही घरात वाद घातला, भांडणे जर तुम्ही केली तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास होऊ शकतो. देवी देवता तुमचे घर सोडून कायमचे निघून जातात. घरातील बरकत ही नष्ट होते आणि संपूर्ण वर्षभर तुम्हाला गरिबी, समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण घरामध्ये भांडणे, वाद, विवाद, क्लेश केला ना तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणे आणि कटकटी होत असतात. म्हणून ही एक चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही तुम्हाला नखे, केस किंवा दाढी जी आहे तर ती करायची नाही. ते खूप शुभ मानले जाते. असं केल्याने व्यक्तीवर कर्जाचे ओझे जे आहे तर ते वाढत जाते. त्याचबरोबर या दिवशी आपलं घर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे
आपलं देवघर स्वच्छ ठेवायचं आहे, तिजोरीसुद्धा स्वच्छ ठेवायची आहेत. तिथे तुम्हाला चुकूनही घाण साचू द्यायची नाही. जर आपल्या घरामध्ये या दिवशी घाण असेल तर या घाणीमुळे माता लक्ष्मी रागवते आणि त्यामुळे घरात नकारात्मकता येते. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला चप्पलचे जोडसुद्धा अजिबात ठेवायचे नाही. कारण मुख्य प्रवेशद्वारावरती चप्पलचे जोड ठेवले तर घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो आणि घरातील बरकत जी आहे ना ती पूर्णपणे बंद होते. आणि म्हणून मुख्य दरवाजासुद्धा तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे. तिथे कुठलीही घाण किंवा चप्पल तुम्हाला ठेवायच्या नाही. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो झाडू तुम्ही वापरतात तर त्या झाडूवरती बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीची नजर पडता कामा नये. अशा पद्धतीने हा घरातील झाडू तुम्हाला ठेवायचा आहे. जर बाहेरच्या व्यक्तीची नजर त्या झाडूवरती पडली ना आपल्या घरात गरिबी येऊ लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही काही कामं आहेत हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. चुकूनही या गोष्टी आपल्या हातून या अक्षय तृतीयेच्या दिवशी घडणार नाही याची घरातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने काळजी घ्यायची आहेत. जर या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो, घरात गरिबी येऊ शकते आणि म्हणून या दिवशी अशी कोणतीही कामं जी आहेत तर ती करू नये. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आणि म्हणून तुम्हाला एक व्हिडिओमध्ये उपाय देखील सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात धन, नशीब आणि वैभवाचे दरवाजे उघडतील. लक्ष्मी घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीच्या डब्बीमध्ये किंवा चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला 1 चमचा मध आणि नागकेशर भरून ही वाटी किंवा ही डब्बी पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे घरातून पैसा हा वायफळ खर्च होणार नाही. घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे कमी होतील आणि घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. म्हणून हा एक उपाय तुम्ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला ललिता सहस्रनाम व श्री सूक्ताचा पाठ करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी, ध्यान करावे. त्याचबरोबर तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा तुम्हाला शनिदोष, राहू-केतूचा दोष तुमच्या कुंडलीमध्ये असेल, काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावरती पडलेला असेल, यामुळे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला 1 मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत 8 वेळा फिरवायचं आहे. यानंतर मातीच्या भांड्यामध्ये ठेवून 5 ते 6 कापूरवड्या त्यावरती ठेवायच्या आहेत आणि हे तुम्हाला जाळून टाकायचं आहे. असं केल्याने सर्व दोष नष्ट होतील आणि तुम्हाला हलकेपणा जाणवेल. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल की लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव तुमच्यावर असावा, तुमच्या घरावर असावा, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे असावे, अगदी कमी मेहनतीमध्ये भरभरून यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 1 दिवा लावायचा आहे. त्या दिव्यात तिळाचं तेल घालायचं आहे. 2 लवंग टाकून तो दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये प्रज्वलित करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तर या दिवशी बाहेरचं पाणी आणि बाहेरचं अन्न ग्रहण करणे आवर्जून टाळावे. तुम्ही तुमच्या घरात परमेश्वराला नैवेद्य करा आणि तोच प्रसाद म्हणून ग्रहण करा. तुमची बुद्धी आणि विचार हे शुद्ध होतील. तसेच या दिवशी तुम्ही ज्या कोणत्या मंत्राचा नामजप करतात त्याची फलकृती कोटीच्या पटीने वाढू शकते. या पवित्र दिवशी जेवढं परमेश्वराचे नामस्मरण आणि कीर्तन कराल तेवढे तुमच्या आसपासचे वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय होते. या दिवशी आपण जे काही खरेदी करणार आहेत किंवा जे काही दान करणार आहोत तर ते सोन्यासारखे फळ देतात. याच जोडीला मातीच्या घड्यात पाणी भरून कोणाला तरी प्रेमाने ते पाजल्यास देखील अक्षय पुण्य मिळते.
आणि म्हणून तुम्ही या दिवशी पाण्याचं दान हे आवर्जून करायचं आहे, कारण दान हे सर्वश्रेष्ठ आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी वायफळ चर्चा आणि वादापासून दूर राहून मौन धारण करा. मौन धारण केल्यानं ऊर्जा एकत्रित होते आणि ही ऊर्जा तुम्ही परमेश्वराच्या भक्तीत वापरू शकता. त्याचबरोबर आपण या दिवशी अन्न, पाणी किंवा दान धर्म करतोच, पण या सर्वांच्याच वर नामजप दान आहे. जर तुमच्या तोंडातून सतत एखाद्या मंत्राचा जप होत असेल किंवा प्रभूंचे नाम येत असेल आणि हा ध्वनी कोणत्याही दुःखी व्यक्तीच्या कानावर पडला, त्यावेळी तो ध्वनी त्याच्या जीवनातील अंधार दूर करतोच. आणि म्हणून या दिवशी जास्तीत जास्त नामजप तुम्हाला करायचा आहेत. तर हे काही महत्त्वाची कामं आहेत जी तुम्हाला टाळायची आहेत आणि हे काही उपाय आहेत जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.